आई डॉक्टर बरेच हे बरेच. तुम्ही आधी शांत व्हा. त्यांचे रिपोर्ट्स आले आहेत. 70% ब्लॉकेज आहेत. ताबडतोब एंजिओप्लास्टी करावी लागेल. वेळ घालवून चालणार नाही आपल्याला. म्हणजे ऑपरेशन करावं लागेल का? हो, म्हणजे काहीसं तसंच. डॉक्टर साधारण किती खर्च होईल? साधारण 5 लाखापर्यंत खर्च येईल. तुम्ही पैसे भरा म्हणजे लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करता येईल. पाच लाख ऑपरेशनला 5 कुठून नाही सगळे एवढे पैसे? कुठून ऑपरेशनला यांचा जीव वाचला पाहिजे. कुठून नाही पैसे? काय करू मी आता? कुठून आणू? राजेशला फोन लाव तिला. ती मदत करेल. ती करेल पैशाची व्यवस्था. ती करेल. फोन लाव ना. फोन कुठे? फोन दे. फोन लाव ना. नाही लागत आहे. अगं परत लाव ना. काहीतरी असेल इकडे. रेंज बिंज येत नसेल. आई बंद आहे तिचा फोन. बंद आहे? असं कसं? तिथे होती ना जेव्हा घडलं तेव्हा होती ना तिथेच. मला वाटलं आपल्या मागून येईल ती, पण आली नाही. आता फोन पण बंद आहे. काय करू मी? कुठे काढायचे पैसे? मी तासाभरापासून ट्राय करतोय, नाही लागत आहे त्याचा फोन. आणि लागला की उचलत नाहीये तो. कुठे उलटलाय तो आता? लोकांच्या मदतीला बरोबर धावून जातो. आता कुठे गेला तो? सायलेन्स. सॉरी. अहो ते कामात आहेत. त्यांचा फोन सायलेंट वर असेल. काय दाशिने? आई ठेवा जरा. हे तुमचं घर नाहीये, हॉस्पिटल आहे. सगळं ना तुझ्यामुळे झालंय. सगळं तुझ्यामुळे झालंय. मी असं काही केलेलं नाही. गर्दीत हरवलेल्या एका लहान मुलाला बघून ओढी जे केलं असतं ना, तेच मी केलं. आधी माझ्या नातवाला पळवायला बघत होतीस. मग माझ्या समीरला नादी लावलंस. त्याला फसवून त्याच्याशी लग्न केलंस. आणि ज्या दिवसापासून तू आमच्या घरात आलीस ना, तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. हा तुझाच पाय घोडे. घर खाली करायची नोटीस. माझ्या घरात पाऊल टाकलंस आणि आमच्या डोक्यावरचं छप्पर उडवलं तू. माझ्या मुलाला, माझ्या समीरला माझ्यापासून तोडलंस. आणि आता माझं कुंकू पुसायला निघालीस. बोललाय सगळं तू कर. मम्मी, माझ्या या पोराला त्याच्या विरोधात आमच्या पोलीस स्टेशनमध्ये रीतसर लेखी तक्रार नोंदवली गेली आहे. तुम्ही केली कंप्लेंट? अर्पिता पुरोहित. तू जेलमध्ये टाकलंस ना. माझ्या घरातल्या एका माणसाला सोडलं नाहीस तू. आणि आता माझा नवरा घ्यायला लागलीस तू. अपशकुनी आहेस तू. तू इथून निघून जा. इथून निघून जा, नाही तर मी तुझा गळा मारेन. आई किती वेळा सांगायचं तुम्हाला? किती गोंधळ घालताय? हॉस्पिटल आहे. गप्प बस ना आई. कशी गप्प बसू का? शांत राहा. कुठून आणायचे एवढे पैसे? वाचायला हवं का? यांचा जीव वाचला पाहिजे. तुझे मामा वाचले पाहिजे. काय पण काही नाही होणार आहे त्यांना. तू शांत हो. तू नको त्रास करून. 5 लाख.
समीर इंटरव्ह्यूमध्ये अडकलेत म्हणूनच फोन उचलत नाहीयेत आणि इथे ताबडतोब 5 लाख भरायचेत. पैशांची व्यवस्था आता मलाच करावी लागणार आहे. काय करू? मधू काकांना फोन करते. हॅलो मधू काका, ऐका ना, माझे ना सासरे ॲडमिट आहेत. मला अर्जंटली 5 लाखांची गरज आहे. तुम्ही काही हेल्प करू शकता का? बरं ठीक आहे. नाही ठीक आहे, थँक्यू. हॅलो लेले मावशी, ऐका ना, मला ना अर्जंटली 5 लाखांची गरज आहे. माझे सासरे ॲडमिट आहेत, ऑपरेशन आहे त्यांचं. तुम्ही काही मदत करू शकता का प्लीज? थोडं अर्जंट आहे. नाही ठीक आहे, तुम्ही सॉरी बोलू नका. ठीक आहे, थँक्यू. सत्तर 70% ब्लॉकेज आहेत. ताबडतोब एंजिओप्लास्टी करावी लागेल. वेळ घालवून चालणार नाही आपल्याला. सर, मी समजू शकतो तुम्ही माझं जनरल नॉलेज चेक करतायत, पण या प्रश्नांचा आणि माझ्या जॉब प्रोफाईलचा काय संबंध काय? म्हणजे तुम्ही फक्त उत्तरं द्यायची, उलट प्रश्न विचारायचे नाहीत. सॉरी सर. बरं ठीक आहे, एक साधा प्रश्न विचारतो. एका दिवसामध्ये 24 तास असतात, 25 तास का नसतात? सर हे बघा, सॉरी म्हणजे, पण तुम्ही माझ्या रेस्टॉरंटच्या अनुभवाबद्दल, माझ्या कंपनीच्या अनुभवाबद्दल काही विचारत नाही आहात. हे असे रॅन्डम प्रश्न विचारतायत म्हणजे ज्याचा काही संबंधही नाही आहे. मग काय विचारू? तुमच्या अनुभवाबद्दल विचारू का मागच्या नोकरीबद्दल विचारू? आणि मला नाही वाटत की त्याबद्दल सांगण्यासारखं तुमच्याकडे काय असेल. म्हणजे जो माणूस आधीच्या कंपनीशी प्रामाणिक नव्हता तो आमच्या कंपनीशी प्रामाणिक कसा काय असू शकतो? विचारण्यात काय पॉईंट आहे? नाही सर, तुम्ही काय बोलताय? हे बघा, तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली. कोणी दिली इन्फॉर्मेशन तुम्हाला? ते इम्पॉर्टंट नाहीये. आधीच्या बॉसला तुम्ही बॅकस्टॅप केलं, त्याचं प्रचंड नुकसान केलं. सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. नाही सर, हे बघा ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तसा माणूस नाही आहे खरंच. सॉरी, हा जॉब नाही देऊ शकत तुम्हाला मी. सर, मला या जॉबची खरंच खूप गरज आहे. यू आर रिजेक्टेड. लिव्ह प्लीज. बाबा, आज कॉलेजचे सगळे लेक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे मग मी कॉलेजला जाऊन लवकर येईन पण, आणि मग फ्रेश होऊन जाईन प्रॅक्टिसला. आपण मध्ये काहीतरी खाऊन जा. हा, हो. गौरीच्या शाळेतून मेसेज आलाय. तिच्या एक्झामची फी भरायची. 4,000.
सगळ्यांनी नजरा टाळा. पण गौरीच्या एक्झामच्या फीचा खर्च आपण टाळू शकत नाही, हे मान्य आहे ना सगळ्यांना? हे बघ कल्याणी, नजरा कुणी टाळत नाहीये. गौरीचं शिक्षण हे महत्वाचं आहे, त्याची जाणीव आम्हा सर्वांना आहे. फक्त शाळेची फी कशी भरायची ना याचा प्रत्येक जण आपापल्या परीने विचार करतोय. करू आपण काहीतरी. कराच, काहीतरी करा, हेच माझं म्हणणं आहे. आणि जमत नसेल ना तर मला सांगा, म्हणजे नेहमीप्रमाणे मी माझ्या बाबांकडे हात पसरेनच. विराज सरांचा निरोप आहे. ठीक आहे, येतो मी. मुद्दाम केलं ना हे सगळं? विराज सरांची ऑर्डर. काय? ऑर्डर हीच आहे की ऍटलिस्ट हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. सर, तुम्ही या नोकरीसाठी लाचार आहात म्हणून तुम्ही हे सगळं केलं हे समजू शकतो मी. पण कसं आहे, विराज सरांचा पर्सनल राग आहे माझ्यावर. तुमचा माझ्यावर राग असायचं काही कारण नाही ना. टाळता येऊ शकलं असतं विराज सरांना हे सांगणं की मी इथे इंटरव्ह्यूला आलो. पण हरकत नाही, तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. फक्त एक निरोप द्या तुमच्या विराज सरांना. माझ्या इथे लिहिलेलं हिरावून घेऊ शकत नाहीत ते. कोणाचंही नशीब ठरवणे इतके मोठे ते नक्कीच नाही आहेत. हे सिद्ध करीन मी. राम नचिकेत. नचिकेत, तू मला शब्द दिला होतास की हे सगळं थांबवणार आहेस म्हणून. नचिकेत, मला समजवलं होतं ना रे. हा, तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. एकदा समजवल्यानंतर परत समजवण्याची गरज पडणार नाही असंही वाटलं होतं मला. आणि तू हे बघ नचिकेत, तू हे जे काय करतोयस ना ते आपल्या घरचे संस्कार नाही आहेत. घरात लहान मुलगी आहे तुझी. या सगळ्या गोष्टींचा तिच्यावर काय परिणाम होईल याचा जरा विचार कर. हे दारूचं व्यसन तुला लागलंय, त्या विळख्यातून मुक्त होणं कठीण असतं रे बाळा. आणि यात फक्त तुझं नुकसान होणार नाही रे, सगळ्या घराचं नुकसान होणार आहे. आजूबाजूला बघतोस ना तू, तरीही मी हे करतोय. आणि करत राहणार. कारण एका क्षणासाठी का होईना पण मला माझा त्रास विसरायला लावते ही दारू. तुम्ही मला प्रश्न विचारूच नका बाबा, आणि उपदेश तर देऊच नका. मला माहितीये ना दारू कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही हे कळतं मला.
पण आता या घडीला माझा आधार झाली आहे दारू. दारू प्यायल्यानंतर ना मी माझे सगळे प्रॉब्लेम्स विसरून जातो. मी हे विसरून जातो की आता माझ्या हातात कुठलंही काम नाही राहिलेलं. मी हे विसरून जातो की मी आता ना करता बेरोजगार बाप, एक मुलगा आणि एक ना करता नवरा झालो. दारू मला आशा दाखवते बाबा. सगळं काही एकदम छान सुरळीत सुरू आहे, या भ्रमात ठेवते आणि या भ्रमात राहायचंय मला. हो, मी दारू पिणार. मी पिणार. नचिकेत नचिकेत बाबा 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 शांत व्हा. बाबा बाबा जरा या, जरा बाहेर या. शांत व्हा. सॉरी बाबा, मला बांगड्या विकाव्या लागतात, पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही आहे. आत्ता समीरच्या बाबांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. ताई सॉरी, तुम्ही आमच्या जुन्या कस्टमर आहात, पण आम्हाला आमचा प्रोटोकॉल पाळावा लागतो, त्यामुळे चेक करतो. हो नाही नाही, काही हरकत नाही. सॉरी ताई, बाजारभावाप्रमाणे याचे आम्ही 2 लाखच देऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये तर 5 लाख भरायचे, उरलेले 3 लाख कुठून उभे करू? ऍक्च्युली मला 5 लाखांची गरज होती. हो ताई, एवढे मी नाही देऊ शकत. बाजारभावाप्रमाणे याचे 2 लाखच मिळतील. तुमच्याकडे अजून काही सोनं, ते कानातले? हे नाही हो, हे खोटे आहेत. मग सॉरी, याच्यावर मी नाही देऊ शकत. मंगळसूत्र? वेळ घालवून चालणार नाही आपल्याला. तुम्ही पैसे भरा, म्हणजे लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करता येईल. आत्ता समीरच्या बाबांचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. बघ तुझा दादा कसा वागतोय ते. अगं निकी, बाकी सगळं परवडलं ग, पण दारूचं व्यसन लागलं ना तर आयुष्य बर्बाद होऊन जाईल त्याचं. बाबा बाबा हायपर होऊ नका, त्रास होतोय तुम्हाला. शांत व्हा, शांत व्हा. डोंट वरी, दादा या सगळ्यातून नक्की बाहेर पडेल. फक्त त्याच्या जॉबचं काहीतरी व्हायला हवं. एकदा का ते सॉल्व्ह झालं ना, मग बस. बाबा, काल मला समीर जीजू भेटले होते. मागच्या वेळेस तुम्ही म्हणालात तसं दीच्या डब्यांचा बिझनेस आपण पुन्हा सुरू करूया. त्यातूनच हे छोटे मोठे खर्च करता येतील. तसं मी जीजूंशी बोलले. निकी, ते सगळं ठीक आहे ग, पण तुझ्या आईमुळे आपले अर्ध्यापेक्षा जास्त क्लायंट हातातून गेले, त्याचं काय? तेच तर, ते परत मिळतील.
दीचे गेलेले सगळे क्लायंट्स परत मिळवण्यासाठी जीजू आपल्याला हेल्प करणार आहेत. त्यांनी तसं सांगितलंय आणि ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. काय सांगतेस तू? निकी, मी म्हटलं होतं ना, हा समीर ना मला पहिल्यापासून आवडतो बघ. मदतीसाठी नेहमी तयार असतो. आता बघ ना, पोटच्या पोराने धीर सोडला, पण मानलेला मुलगा मदतीसाठी तयार झाला. आयुष्यात ना कधी कधी उघड्या डोळ्याने काही दिसत नाही, पण नशीब आहे ना आपल्या समोर काहीतरी चांगलं आणून ठेवते. तुझ्या दीच्या बाबतीत तसंच घडते बघ. तुझ्या दीला ना या समीरची जोड मिळाली आहे, सोन्यासारखी. तुमच्याकडे काळा धागा आहे का? हो आहे ना. हे घ्या. देवा, तू आहेस ना रे माझ्या पाठीशी. तुला माहिती आहे ना, माझ्या हातात हे असतं तर मी हे कधीच केलं नसतं. पण आता एवढा एकच मार्ग आहे रे माझ्या पुढे. आजपासून हा काळा धागा हेच माझं सौभाग्याचं लिहिणं.